आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी. विदर्भातील 6 जिल्ह्यांसह राज्यात 9 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करण्यास तसंच बुलढाणा इथं शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. महात्मा गांधींच्या विचारातील भारत घडवण्याचं काम भाजपानंच केलं असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं वर्ध्याच्या जाहीर सभेत प्रतिपादन. आणि नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या नव्या शैक्षणिक सत्राला उद्यापासून सुरुवात. पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा आज पहाटे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. शेतकरी आणि कामगारांसह राज्यातली प्रत्येक व्यक्ती समृद्ध व्हावी अशी प्रार्थना विठुरायाकडे केली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. पंढरपूर विकास आराखडा हा सर्वसहमतीनंच राबवला जाईल असं सांगून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांची माहिती दिली. पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची शासन काळजी घेईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आषाढी वारीच्या उत्तम नियोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेदरम्यान मानाचे वारकरी होण्याचा मान अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी इथल्या भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे या दाम्पत्याला मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याला एसटीचा वर्षभराचा पास देण्यात आला. अकोल्याच्या जुने शहरातील 318 वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. आषाढी एकादशीचा होणारा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरीतील वैष्णव गडावर भाविक दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. विठ्ठलाच्या आशीर्वादानं प्रत्येकानं आनंदी, शांतिप्रिय आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याचं कार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्वांचं जीवन विठ्ठलाच्या आशीर्वादानं उजळून निघो आणि आपण सर्व समृद्ध समाजाच्या निर्माणासाठी एकत्र काम करूया अशा शब्दात आषाढीच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समस्त जनतेला आषाढीच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. राज्यातील जनतेला, वारकरी माऊलींना, समस्त पांडुरंग भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशातून दिल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाला पंढरपूर स्पेशल गाड्यांच्या माध्यमातून 2,64,00,000 उत्पन्न मिळालं आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांना आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाता यावं यासाठी एसटी महामंडळ अकोला विभागानं 9 आगारांतून पंढरपूरसाठी 220 बसेसची व्यवस्था केली आहे. राज्यात 9 जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि त्यांना संलग्न 430 रुग्णखाटांचं रुग्णालय सुरू करण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामध्ये विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांसह पालघर, ठाणे, जालना या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल. अमरावती आणि वर्धा इथल्या महाविद्यालयांसाठी जागा कालांतरानं निश्चित करण्यात येईल. सध्या 23 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं असून त्यांच्या प्रवेश क्षमता 3,750 विद्यार्थी इतकी आहे. या 9 महाविद्यालयांसाठी 4,365 कोटी 72 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसंच एकही शासकीय कृषी महाविद्यालय नसलेल्या बुलढाणा इथं शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24च्या अर्थसंकल्पात या महाविद्यालयाची घोषणा केली होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अंतर्गत 60 विद्यार्थी क्षमतेचं हे महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 43 पदं निर्माण करण्यात येतील. यासाठी वेतनासह इतर खर्चासाठी 146 कोटी 54 लाख रुपयांच्या तरतुदीला देखील मान्यता देण्यात आली.
राज्यात लिंबूवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याच्या मासोद इथं सायट्रस इस्टेट निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात संत्रा, मोसंबी या फळपिकांचं क्षेत्र विदर्भात 1.34 लाख हेक्टर्स इतकं आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादनं घेणं आणि त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. मात्र या भागातील शेतकऱ्यांना कमी उत्पादकता, जुनं तंत्रज्ञान, पारंपरिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा अभाव अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं. सायट्रस इस्टेटच्या माध्यमातून निर्यातक्षम नवीन वाणांचं उत्पादन शक्य होऊ शकेल. तसंच शास्त्रोक्त पद्धतीनं फळबागा विकसित होऊ शकतील. या ठिकाणी नव्यानं सुविधा निर्माण करण्यासाठी ₹12,50,00,000 एवढी तरतूद उपलब्ध करून देण्यास तसंच सायट्रस इस्टेट स्थापन करण्याकरिता लागणारं मनुष्यबळ, प्रतिनियुक्ती आणि बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीनं भरण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. त्यांनी देशाला एक विचारसरणी दिली आहे. त्यांच्या विचारानुसारच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना भाजपानं देशात रुजवली. इतकंच नाही तर खादीला प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं कामही केलं आहे. काँग्रेसनं केवळ गांधीजींच्या नावाचा वापर करून राजकारण केलं असून भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनं खऱ्या अर्थानं गांधीजींच्या विचाराचा भारत घडवला असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री तसंच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल वर्धा इथं मांडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 9 वर्षांनिमित्त महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरकारच्या कार्याचा आढावा घेताना ते बोलत होते. कार्यक्रमाला वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची उपस्थिती होती. याप्रसंगी क्रीडा आणि शिक्षणात चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून देशभरात 1000 खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून खेळाडू घडवले जातील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर उद्यापासून नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बच्चे कंपनीचा किलबिलाट पुन्हा ऐकू येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक सत्रात पुन्हा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि इतर शालेय साहित्य वाटप केलं जाणार असल्याची माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी दिली. एकूण 135 शाळा उद्या सुरू होत असून यात 100 प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, 29 माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयं आणि आकांक्षा फाउंडेशनद्वारा संचालित 6 शाळांचा समावेश आहे. मनपाच्या शाळांमध्ये जवळपास 15,931 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बकरी ईद म्हणजे ईद उल अजहाचा सण देशभरात भक्तिभावानं साजरा होत आहे. ईदनिमित्त आज सकाळी ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजधानी दिल्लीत जामा मस्जिद, फतेहपुरी मस्जिद आणि शाही ईदगाह इथं मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. उत्तर प्रदेश, लडाख आणि जम्मूतही धार्मिक श्रद्धा आणि उत्साहानं ईद साजरी होत आहे. आज वाशिममध्येही ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी आज नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मस्जिदीत नमाज अदा केली. बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन इथं करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे 3,70,000 कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची 45 किलोची गोणी शेतकऱ्यांना 242 रुपयांना मिळणार आहे. युरिया सबसिडीसाठी सरकारनं 2022 ते 2025 या कालावधीसाठी 3,68,000 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. येत्या 2 वर्षात नॅनो युरियाच्या 44 कोटी बाटल्यांची निर्मिती करणाऱ्या 8 प्रकल्पांमधून उत्पादन सुरू होईल असं केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. आशियाई कबड्डी विजेतेपद स्पर्धेत आज भारतानं इराणवर 33-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या आधीच्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरिया, चीनी तैपेई आणि जपानचा पराभव केला आहे. दक्षिण कोरियात बुसान इथं आयोजित या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले असून उद्या अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासात 7 पैकी 6 वेळा विजेतेपद भारतानं पटकावलं आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 2 जुलैपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच देशाच्या इतर भागात होत असून येत्या 2 दिवसात मान्सून पूर्ण देशभरात पोहोचेल असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी.
विदर्भातील 6 जिल्ह्यांसह राज्यात 9 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास तसंच बुलढाणा इथं शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. महात्मा गांधींच्या विचारातील भारत घडवण्याचं काम भाजपानंच केलं असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं वर्ध्याच्या जाहीर सभेत प्रतिपादन. आणि नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांच्या नव्या शैक्षणिक सत्राला उद्यापासून सुरुवात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.